तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आहे. तुम्ही बघत आहात प्रमोद टेक्निकल. तर आज आपण बघणार आहोत की जे तुम्ही ₹1500 तुम्हाला माझी लाडकी बहीण यांना लाडक्या बहिणींना जे ₹1500 भेटत आहेत, त्या 1500 पासून तुम्हाला वंचित राहू नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे आणि कोणत्या टिप्स दिलेल्या आहेत आणि त्याची अट काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर माझ्या लाडकी बहिणीसाठी आता सरकारने जी KYC दिलेली आहे, ती KYC पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला ₹1500 मिळणार आहेत. आणि ही स्टेप तुम्हाला आपल्या पोर्टलद्वारे माझी लाडकी बहीण हा पोर्टलद्वारे जाऊन आणि तिथे तुम्हाला दिलेलं आहे की KYC करण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या ₹1500 पासून कोणीही वंचित ठेवणार नाही. पण जर तुम्ही KYC जे माझी लाडकी बहीण जी KYC आहे ती जर केली नाही तर तुम्ही वंचित राहू शकता. आणि लक्षात असू द्या की ₹1500 हे माझ्या लाडकी बहीण म्हणजे अत्यंत गरीब परिस्थिती ज्याच्याकडे माझी लाडकी बहीण कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही अशा बहिणी आहेत, त्यांनी नक्की KYC करून घ्या. कारण की त्यांच्याकडे दुसरा कोणताही आर्थिक जसे कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे योजनेचा लाभ मिळत नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी खास करून ही KYC ठेवलेली आहे की माझी लाडकी बहीण जी आहे ती योजनेचा लाभ न घेता त्याचा लाभ त्यांना प्रॉपर भेटला पाहिजे. आणि त्यासाठी KYC ठेवलेलं आहे. कारण की बऱ्याचशा महिला त्यांनी माझी लाडकी बहीण यांचा गैरफायदा घेतलेला आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीने हे ₹1500 त्यांनी भेटत आहे. त्यासाठी ही प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि ही चांगली प्रक्रिया आहे. कारण की याच्यामधून माझी लाडकी बहीण ज्यांना गरज आहे, गरजवंतांना हे पैसे मिळतील यासाठी सरकारने थोडं लक्ष दिलेलं आहे. आणि तुम्ही देखील ही KYC पूर्ण करून वंचित राहू शकणार नाही. तर तुम्ही ही KYC पूर्ण करा. आणि कशाप्रकारे केली जाते हा व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये आहे. तुम्ही बघून आणि पूर्ण करा आणि तुम्ही 1500 पासून वंचित राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू.